15-16 वर्षाचं पोर आहे जे जातं ना रस्त्यानं, त्याची नजर बिघडलेली आहे आणि बिघडायचं काम या ढुंगण स्टार युवा पिढीने केलंय. आणि चारित्र्य, त्या बाईने चारित्र्य हा शब्द वापरू नये. जी सर्याम छात्यान डुंगण आलं होते ती, हे तिचे व्हिडिओ पोस्ट केले. हो, त्या दिदींना सांगेन मी की ताई, तुझ्या वेळेला लहान होती, छड्डीत मुत होतीस ना, त्यावेळेला मी व्हिडिओ बनवत होतो. रील ओपन केली, एक बाई छाती आली होती, दुसरी ढुंगण. तुमच्या स्पर्धा लागलीये. कसली कला कुठं सादर केलीये? नमस्कार मित्रो, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. मी डॉक्टर रमन. नेहमी आपण वेगवेगळ्या विषयावरती बोलत असतो, परंतु आजचा विषय हा तोच आहे जो आपण मागील पॉडकास्टमध्ये बघितला होता. अर्थातच महाराष्ट्रात जो नंगा नाच चालू आहे, जो डीजे शो चालू आहे, त्याच्या विरोधात ज्यांनी आंदोलन उभारलं होतं, ज्यांनी ही मोहीम उभारली होती, असे म्हणजे माननीय श्री सचिन गवळी हे आज आपल्या पॉडकास्टमध्ये परत एकदा आलेले आहेत. कारण का तर त्यांनी ज्यावेळेस बोलले त्याच्यानंतर पण त्यांना भरपूर साऱ्या प्रतिक्रिया आल्यात. त्यासाठी आम्ही त्यांना परत एकदा बोलवून घेतले की त्यांच्याबद्दल पण काहीतरी मत आहे. कारण तुम्हाला तर माहितच आहे, आपलं चॅनल हे प्रत्येकाचं मत मांडण्यासाठी बनवलेलं आपण आहे. कारण भारतीय संविधान प्रत्येकाला अधिकार देतो. चला तर मित्र, आपण बोलूया. दादा नमस्कार. जय शिवराय. दादा, जे मागं तुम्ही जे काही त्यांच्याबद्दल बोलले होते, आम्ही त्यांचं देखील मत आम्ही ऐकून म्हणजे घेतलं. कोणाबद्दल? डीजे स्टार बद्दल. कोण डीजे स्टार? महाराष्ट्रातले डीजे स्टार. ढुंगण स्टार म्हणा ना. हा, पुढे बोला. चला. अच्छा, चला. तुमच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातले ढुंगण स्टार. हा, तुम्ही त्यांच्या फक्त 30 सेकंदाचे रील्स तुम्ही तुमच्या पोस्टवरती करता. त्याच्यावरती तुमच्यावर 2 आरोप करण्यात आलेले आहेत. नंबर 1 की तुम्ही फक्त ती 30 सेकंदाची रील्स बघून तुम्ही त्यांच्या चारित्र्याचं मूल्यमापन करता का? पहिला. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही त्यांचे व्हिडिओज तुम्ही स्वतःच्या इन्स्टाला जोडता आणि स्वतःचे फॉलोअर वाढून घेता का? बर. त्यांच्या 30 सेकंदाच्या रील्स वरून मी त्यांच्या चारित्र्याचं मूल्यमापन. त्या ताईला सांगा म्हणा, भात शिजलाय का नाही बघायला ना, अख्खं पातेलं फालतं नाही घालायला लागत. आपण फक्त 2च दाणे बघतो, त्याच्यात कळतं भात शिजलाय का नाही. आणि चारित्र्य, त्या बाईने चारित्र्य हा शब्द वापरू नये. जी सर्याम छात्यान डुंगण आलं होते ती, हा पहिला मुद्दा. बर. दुसरा मुद्दा, तिचं म्हणणं असेल की मी लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी हे तिचे व्हिडिओ पोस्ट केले. हो, त्या दिदींना सांगेन मी की ताई, तुझ्या वेळेला लहान होती, छड्डीत मुत होतीस ना, त्यावेळेला मी व्हिडिओ बनवत होतो. 2013 पासून या महाराष्ट्राला लाईक्स व्ह्यूज ची सवय मी लावलीये. बर, मी व्हिडिओ बनवत होतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती, प्रसिद्धीसाठी नाही तर युवा पिढीला विचार समजावेत म्हणून. त्यामुळे त्यांनी हा आरोप करू नये. ताईने थोडंसं पाठीमागे जावं, सगळी आपली लायकी त्यांना कळेल की आपण कुणाबद्दल काय बोलतोय ते. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही 3 तास एकदा आमचा कार्यक्रम बघा. आम्ही काय 3ही तास आम्ही काय अश्लील इशारे किंवा असं काही आमचं होत नाही. कुठल्या तरी एखाद्या व्हिडिओवरती जर तुम्ही आम्हाला ट्रोल करत असाल तर हे चुकीचं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. चल, तुझा 3 तासाचा कार्यक्रम बघितला, पण पब्लिकला, युवा पिढीला आपल्याकडे अट्रॅक्ट करायला अश्लील इशारे करायची गरज आहे? छातीन डुंगण हलवायची? पहिला भाग. ओके. दुसरा मुद्दा की तुम्ही जे करताना म्हणता की बाबा आम्ही हे तुम्ही 30 सेकंदामध्ये करताय, सेम ते परत तेच का? कशासाठी? त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला फक्त आमचं ढोंगण आणि छाती हलवणं एवढंच दिसतं का? का दुसरं आमचं नृत्य दिसत नाही का तुम्हाला? तुमची कला दुसरी कुठली आलीच नाही समोर दिसायला. रील ओपन केली, एक बाई छाती आली होती, दुसरी ढुंगण. तुमच्या स्पर्धा लागलीये. कसली कला कुठं सादर केलीये? सोशल मीडियावर तुमची तीच कला दिसतीये. त्यामुळं मी त्या मुद्द्यावर ठाम आहे की तुम्ही ढुंगण स्टार, ढुंगण सेविका, ढुंगण नर्तिका आहात. पूर्वीचे कला सादर करणारे कलाकार हे नोकिया होते, आम्ही आयफोन आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, म्हणजे ते अपग्रेड झालेत. हो, अपग्रेड झाले. अपग्रेड झालो तरी खायची जागा तोंड आणि हागायची जागा गांड, ह्याच्यात बदल घडत नाही. सगळ्यात मेन मुद्दा, लोककला. महाराष्ट्र देव त्याच्यात बदल झालाय का? नाही. मग काय, कशाला नाही ते कारण देत आहे म्हणा. परंतु त्यांनी जे एक मुद्दा बोललाय तो बरोबर नाही वाटत नाही का तुम्हाला? ते म्हणतात पब्लिकला आणि आयोजकाला जे आवडते आम्ही ते देतोय. कुठले येड्या भोकाचे, असे चिनाल भोकाचे आयोजक आहेत ज्यांना बाई देवी देवतांच्या यात्रेनिमित्त छाती आणि ढुंगण हलवणारी आवडते. कुठलं पब्लिक? आणि हा महाराष्ट्र, तुमची जर पोरं 15, 18, 20, 24 वर्षाचे असतील, त्यांचे मोबाईल चेक करा. कारण त्यांच्या उरावरती
ह्या उड्या मारतायत. त्यांना वाटतं हे आमचं फॅन फॉलोइंग आहे. जर तुमचं पोरग उद्या फापललं आणि त्याच्याकडनं जर काय उच नीच काय घडलं, लहान मुलींचं लैंगिक शोषण काय, तर तुमची बिनपाण्याची प्रशासन तसंही लावेल आणि तुम्हाला घोडे लागतील. त्यामुळे आई बापांनो जरा बघा काय आहे ते. कारण त्यांचं म्हणणं असं सरळ आहे की मला बघणारा ऑडियन्स हा माझ्यावरती प्रेम करतो आणि सर ते प्रेम तुम्हाला व्ह्यूज मधून दिसतं, ते लाईक मधून दिसतं, खालच्या कमेंट मधनं दिसतं. जर मला प्रेम करणार नसते तर मी फेमस नसते आज. त्या ताईला सांगा तुझे ऑडियन्स तुझ्यावर प्रेम नाही करत, तुझ्या छातीन डुंगणावर प्रेम करतं. बर, लोकाला तुझ्या तोंडावरून कळते काय आहे लोकाला. माकडाच्या गाणीसारखं तुझं तोंड, आणि तू आम्हाला सांगते ऑडियन्स आमच्यावर प्रेम करतं. त्याला म्हणा अशी सरळ लागली चांगली अशी नाच, एखादा डान्स बिन्स कर, काय नाही, मग बघू ना तुझ्या कोण किती प्रेम करते. कला कलेसारखी सादर करा. अश्लील हातवार केल्यावरती कोणीही आजकाल चांगलं सांगितलं कमी लोक बघतात, थोड्या मांड्यान थाक दाखवलं ना, आधी बोललोय मी, त्याला मिलियन्स मध्ये मिळतात. तुम्ही त्या हातात म्हणा. बर, तुमचं म्हणणं मला पटतंय, परंतु मला हा पण तुम्हाला एक मुद्दा बोलायचा आहे. मग हे जर तुम्ही म्हणताय तर त्यांचे जे काही 700-800 के असतात किंवा काही नर्तिकांचे 1 मिलियन फॉलोअर आहेत, मग हे आले कुठून? एक मध्ये घटना घडली होती. उपसरपंच होता बीड साईडचा, तो एका नाचणाऱ्या बायकाच्या प्रेमात पडला. बर, याला पूर्वीर हो बरोबर, ते प्रकरण. Yes. पूर्वीर असून नंतर तिच्याकडे असे प्रेमी लय होते ह्याच्यासारखे, पण तिने ह्याला टाळलं. हा गेला, ह्यांनी तिच्या घराच्या समोर स्वतःला गोळी मारून घेतली, आत्महत्या केली. XYZचं नाव आहे, घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहितीये. सगळ्यांनी तिला शोधलं होतं. कारण ज्यावेळी ते बाईंनीला पोलीस घेऊन गेले, ज्यावेळी याने आत्महत्या केल्यानंतर, तर तिचे फॉलोअर फक्त 350 होते. ही जेलमध्ये गेली, हिचे फॉलोअर लाखभर झाले. एवढे उपट सोबत आपल्याकडे. एखाद्या ठिकाणी जेसीबी लावला ना, तर तो जेसीबी कसा चालतोय बघायला लोक थांबतात. तुझं कुठे घेऊन बसले म्हणा तुझं गाजर ते फॉलोअर्स. बर, ठीक आहे. 2-3 मिनिटाच्या आमच्या रील्समुळं बलात्कार कसे काय होऊ शकतात, त्याला जबाबदार आम्हीच कसे काय? आपण ज्यावेळेला अश्लील काय बघतो त्याला वरती मादी शोधतो, पहिला मुद्दा. बर, दुसरा भाग, एक म्हण आहे, 2 मिनिट की मजा जिंदगीभर की सजा. बर, आणि राहिला विषय माणसाला चेतवायला 2 मिनिट खूप झाले ना राव. ठीक आहे, बरोबर आहे तुमचं म्हणणं. ती नर्तिका येते गावामध्ये 3 तासाचा शो करून जाते, परंतु तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, तुमची तरुणाई अखंड आयफोन किंवा जे कोणचा अँड्रॉइड हातामध्ये घेऊ नये, ज्याच्या गुगलच्या एका क्लिकवरती SEX एवढं टाकलं की अख्ख्या साईड ओपन होतात, 5700 साईड. मग ते कारणीभूत नाहीये का जास्त, का तुम्हाला हेच फक्त 3 तासाचा शोच कारणीभूत वाटतोय? बाई येतात, वातावरण गरम करून जातात, शो करून जात नाही. पूर्वीच्या बायका यायच्या, कला सादर करायच्या, पंचक्रोशी चर्चा व्हायची, काही बाई नाचल्या, बाईनी काय कला सादर केली. आता चर्चा काय होती माहितीये का, बाई आल्या, बाईनी कलेच्या नावाखाली काय छातीन डुंगून हलवलं आणि बाई उठवून गेल्या. बाई वातावरण निर्माण करून जातात, बाई कला सादर करून जात नाहीत. आणि ह्यांच्या या अशा विचित्र कलामुळं एका लेकीचा बाप म्हणून माझी गाण फाटली. आता ही रियालिटी आहे. त्यामुळे तिने स्वतःला कलाकार बनू नये. असेल कलाकार बाई तर अशी एकट्याने फिरणार असते, मग कळेल ना कलाकार काय आहे ते. बर, तुम्ही म्हणता की महाराष्ट्राचा बिहार केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही तर कधी महाराष्ट्राचा बिहार नाही बघितला, आम्ही कदाचित तुम्ही बिहारला जाऊन आलाय का? बाईकडे आयफोन आहे आणि बाईला माहित नाही की एका क्लिक मध्ये आजकाल दुनिया तुमच्या हातामध्ये येते. बाई एवढे मंदबुद्धी आहेत का त्या? थोडंफार डोकं वापरा किंवा तुम्ही आयफोन काय 17 कुठला वापरता ना. परंतु त्यांचं हे देखील म्हणणं आहे की जरी आम्ही डान्स करत असलो तरी देखील गाणे सर्व काही मराठी आहे, हिंदी एक पण आम्ही गाणं बऱ्यापैकी तरी घेत नाही. तर मग आम्ही म्हणजे असं एकदम बिहार करण्यासारखं आम्ही काय करतोय? बर, गाणी मराठी आहेत पण डान्स असलेला आहे ना. एकंदरीत तुम्ही मराठी गाण्याचा अपमान करताय. तुम्ही तर मराठीपणाचा बाज नका आणू. तुम्ही वाट लावली आमच्या महाराष्ट्राची, महाराष्ट्राच्या संस्कृतीची, मराठी देवदेवतांच्या त्या अध्यात्मपणाची. त्यामुळे इथं मराठीपण नका पाजळू. आणि तुम्हाला जर एवढीच मराठीपणाची खाज असती ना तर तुम्ही हे उत्मात नसता केला. महाराष्ट्राची संस्कृती लय मोठी आहे. म्हणजे तुमचं परत एकदा म्हणणं आहे की तुम्ही अस्मिता जपत नाहीत. कुठलीच अस्मिता कोण जपते? त्या तुम्ही जपताना कधी दिसले असं मला वाटलं की तुम्ही काय ठेका बी घेतला का त्यांचा, त्याच्याकडे पैसे घेतले? नाही, आम्ही ठेका नाही घेतला. आमचं चॅनल प्रत्येकाचं मत मांडतंय. जसं तुम्ही तुमचं मत मांडताय, त्यांना पण अधिकार तेवढाच आहे त्यांचं मत मांडण्याचा. कारण त्यांचं म्हणणं आहे आमचं घर चालवायला समाज सुधारक येत नाहीत, आमचं घर आम्हाला चालवावं लागतं.
15 का 10-15 पोरींसाठी समाज सुधारक घर चालवलेलं नाही. तुम्हाला एवढी छातीन गाडावली लागते. माझ्या महाराष्ट्रामध्ये 16 करोड लोक राहतात. त्यातल्या 7.5 ते 8 करोड महिला आहेत. त्यांनी मी काय छातीन ढुंगण घालवायचं का तुमच्यासारखं? कुठलं कशाचं निमित्त कुणाला जोडताय? रस्त्यावरचे भिकारी पण जगतायत भीक मागून. अरे ते हडपसरची 88 वर्षाची म्हातारी 14 पोरांचं कुटुंब जगतीये. ज्या मुलामुलीची जी असणारी नातवंड लाटीकाठी दांडपट्टा फिरवून गल्लोगल्ली पैसे मागते. तिच्याकडे कमाई करते. ती वय किती? 88 वर्ष. ह्या दिदीच्या 5 पट. त्यामुळे लोककलेच्या नावाखाली हे वेगळं काही तर मी हे नका सांगू मला. ही गोष्ट मात्र तुम्ही सत्य बोलताय की यांनी हे प्रोफेशन बाय चॉईस केलं किंवा कशा आल्या ते माहित नाही, परंतु आता तरी यांचं बाय चॉईस चाललंय. कारण जर त्यांना बाहेर निघायचं याच्यातून तर ते निघू शकतात. हे देखील आहे. तुम्ही छत्रपतीचे सेवक म्हणता स्वतःला. छत्रपती म्हणजे आया बहिणीची इज्जत राखणारा माणूस. त्यांचं म्हणणं होतं दुसऱ्याच्या आया बहिणीविषयी पूर्णतः माहिती नसताना तुम्ही एवढं कसं काय बोलू शकता? एका मुलीसाठी माझ्या लाखो आया बहिणींचं संरक्षण धोक्यात आलंय. त्यांची इज्जत धोक्यात आली आहे. त्यामुळे हा छत्रपतीचा सेवक आतापर्यंत तुझ्याशी नॉर्मल मध्येच तुझ्याशी बोलतोय, व्यक्त होतोय. हा राहिला विषय कुठली भाषा सभ्यन काय, तर ताई तुला जर छातीन ढुंगण हलवताना लाज वाटत नाहीये आणि मी बोलल्यावर तुला लाज वाटायची काही गरज नाही. त्यामुळे तू मला ती अक्कल तर काय शिकवू नको. बर, आता मागे असं झालं की खूप जणांना असं वाटलं की सचिन गवळी म्हणजे या मोहिमेचा सेवक आहे. ही मोहीम त्याने स्टार्ट केली म्हणजे अर्थात तुम्ही स्वतःला समाजसेवक समजायला लागलेत का? पहिलेपासून नाही मी. बर, आतापासून नाही. मी 263 लोकांना आत्महत्येपासून वाचवले. मी 2009 पासून बेटी बचाव बेटी पढावरती काम केलंय. हे आत्ता आले सगळे. मी 2016 पासून माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक आई बहिणीला स्वतः संरक्षण करता आलं पाहिजे हे अभियान राबवलं. मी 2020 ला लॉकडाऊनच्या 1.5 महिना आधी महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये स्वसंरक्षण आणि लैंगिक शोषणाचा एक क्लास पिरियड असेल यासाठी वर्कआउट केला होता. लॉकडाऊन लागला, सरकार बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्या. याला आय विटनेस कोण कोण आहे? मुरलीधर मोहोळ अण्णा, सुबोध भावे, बर, प्रवीण तरडे, रमेश परदेशी, दया आणि माझी बायको. आणि ह्याची कात्रणं पण आहेत. हा पॉडकास्ट प्रसिद्ध करताना ते टाका, कळेल सगळ्यांना. बर, ठीक आहे. तर तुमच्या अशा वक्तव्यामुळं, तुमच्या अशा मोहिमेमुळं तुम्हाला वाटत नाही कितीतरी बेघर होतील किंवा बेघर म्हणण्यापेक्षा त्यांचं पूर्णतः त्यांचा आर्थिक सोर्स त्यांच्यापासून निघून जाईल? बलात्कार वाचतील मला. 25 ती उपाशी मेल्या. म्हणजे आर्थिक सोर्स कमी नाही झाले, उलटे हजारो बलात्कार वाचले. याचं सुख आहे, याचा आनंद आहे. कारण आजच्या कंडिशनला जी युवा पिढी आहे, 15-16 वर्षाचं पोर आहे जे जातं ना रस्त्यानं, त्याची नजर बिघडलेली आहे. आणि बिघडायचं काम या ढुंगण स्टार युवा पिढीने केलंय. बरोबर आहे. ही पण गोष्ट म्हणावी लागेल. कारण का हल्ली तरुणाई त्यांचा टॅटू त्यांच्या छातीवर काढते, त्यांच्या हातावरती टॅटू आहे. आणि कुठंतरी तरुणाईला पण हे विचार करणं गरजेचं आहे. जी तरुणाई त्यांचे टॅटू आपल्या छातीवर हातावर काढते, त्यांच्या आईबापांना पश्चाताप होत असेल की आम्ही त्या रात्री कंडोमचा का वापर नाही केला, असली पिढी जन्माला घालण्याऐवजी. कारण जगातलं सगळ्यात मोठं सुख काय, तर आई बापांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणतं. दुसऱ्यांच्या बायका ज्यांची व्हॅल्यू नाही त्यांना खुश करणं नाही. रिअलिटी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना म्हणजे काय केलं? आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं. छत्रपती संभाजी महाराजांनी काय केलं? स्वराज्याचा विस्तार करून वडिलांचं स्वप्न मोठं केलं. हा महाराष्ट्र आहे शूरवीरांचा. आणि आपल्या आई वडिलांची इज्जत करायचंही शिकवतो. प्रभू श्रीराम तू वनवासात जा गेले, प्रश्न विचार आई वडिलांना. आत्ताची पिढीला कुठे काय माहितीये? कारण आत्ताची पिढी असं बोलते, तू माझ्याशी लग्न करणार का? हे 23 एकरचा 7-12 तुझ्या नावावर करतो मी. ऑन रेकॉर्ड आहेत. एक जण असेल, भरपूर आहेत. आणि ते पण दूर जायचं नाही. कोल्हापूर, पुणे आजूबाजूचे गुंटा मंत्री. हे 23 एकर ही जी संकल्पना आली ना सचिन भाऊ, प्रायव्हेट शोची उगच नाही आली या. ती काय यांच्या मनातली संकल्पना नाही या. लक्षात घ्या, जेव्हा पैसा देतो पैसाच तुम्हाला बोलवण्यासाठी भाग पाडतो. या पैसा फेकता मैं चल आजा तू. मग त्याच्यामुळे ही शोची झाली. मग तुम्ही सर्वतः मला तेच परत म्हणायचंय की आपण हे बाकीचे जे सगळे लोक आहेत जे सकाळी खादीचे कपडे घालून हिंडतात आणि रात्री प्रायव्हेट शोला बोलवून घेतात,
यांच्याबद्दल तुम्ही काय सांगणार? त्यांची चॉईस आहे. कुणी तोंडाने खायचं गांडीन खायचं ज्यांनी त्यांनी ठरवायचं. मी त्यांना काय सांगणार? त्याला जर खाजच असेल ते बघायचं तर मी काय जरी बोलतो जाणारच आहे तो. तर साधं सोपं गणित आहे. कुणीही काही करताना आपले हातचे राखून करावे. आय सिम्पल इज दॅट. त्यामुळे आपण कुणाला सांगत बसायची काही गरज नाही. मला फक्त युवा पिढीच्या आई वडिलांची भीती वाटते, त्यांच्याबद्दल थोडस आत्मीयता वाटते की बाबा हे काय करतायत आणि ह्यांची पोरं पुढे काय करतायत. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं गेलं तर सध्या सोशल मीडियावर काय सुरू आहे? फुलपाखरू, लाडाचं पाखरू, नागिन, टॉपचा दणका, कसाय दणका, विषय खोल आहे, सबसे कातिल, सबसे जोरात, सबसे अटकल, सबसे हटके, सबसे बडकर. कोण करते सेलिब्रेशन? हे युवा पिढी ज्यांचं वय 16 ते 24 आहे आणि त्यांच्या आईबापाची गाड फाटली आहे यांच्या भविष्याच्या नादात की आपल्या पोराचं कसं होईल. आणि पोरग तिकडं मोबाईल मध्ये परत परत ते बघते. त्या ताईने छाती कशी हलवली, डोंगण कशी हलवली, ते बी जीप बाहेर काढून. कटोय पण सत्य आहे. नाही, सत्य तर तुमचं बरोबर आहे. कारण ही तरुणाई, कारण त्यांच्या पेजला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा लाईक वगैरे ते बघत नका, शेअर बघायचे. शेअर किती झालेले आहेत? लाईक जर 1 लाख असतील तर शेअर मिनिमम 13-14 हजार असतात. करेक्ट. म्हणजे आपण सामान्य माणसं किंवा ही तरुणाई कुठला विचार करते की ढुंगण स्टारचा जो व्हिडिओ ही युवा पिढी बघते, बघण्यापेक्षा शेअर जास्त करते. या मागे मानसिकता काय? इनडायरेक्टली की भाई ते व्हिडिओ बघून मी पण तुंबलोय, आता तू पण बघ आणि तू पण तुंब. ओके. कारण बघण्यासारखं त्यात काही नसतंच नाही एकंदरीत. छाती ढुंगण हलवणाऱ्या व्हिडिओजला जर मिलियन मध्ये व्ह्यूज असतील आणि त्याला जर हजारो लाखो शेअर्स असतील तर त्याच्यातनं घेण्यासारखं काय आहे? परत विषय इथं कामुकतेचा आला. 100%. त्यामुळं प्रत्येक पालकांनी आपला मुलगा मुलगी मोबाईलवरती नक्की काय बघते हे बघणं काळाची गरज आहे. नाहीतर आपल्या मुलामुळीमुळं आपल्याला घोडा लागू शकतो. कारण केस झाली की पोरापेक्षा आई बाप, भाऊ बहीण, चुलता चुलती, आजी आजोबा सगळेच भरडले जातात. हे युवा पिढीने घ्यायला पाहिजे. कारण सध्या एक ट्रेंड सुरू आहे. आधी कोणत्या स्टंड मध्ये मै इधर का बादशाह, आओ तुम सौ लेके एक काट डालेगा, आणि नंतर असतं फ्यू मोमेंट्स लॅटर, माझी चुकी झाली, मला माफ करा, मी परत असं करणार नाही, मला पोलिसांनी वॉर्निंग दिली. हा कायदा महाराष्ट्राचा. त्यामुळे कायद्यात राहिले तर सगळेच फायद्यात राहतात ना. बर, यानंतर मला तुम्हाला एक विचारायचंय की पप्पी घेण्यामागं भावना चांगली होती, इंटेन्शन चुकीचं नव्हतं. ट्रोल करणाऱ्यांनी त्याला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं, याबद्दल तुम्ही काय सांगा? एक सगळ्यात मेन मुद्दा, कुठल्याही लहान मुलाला वरती पप्पी घेणं चुकीचंच. हा, हे चुकीचंच आहे. बघ आहे, तुझं इंटेन्शन भलेही चांगलं असेल, त्या लहान लेकराला काय माहिती? कारण त्याला आजपर्यंत त्याच्या आईन बहिणीशी कोणी स्पर्श केला नाही. पहिला भाग. बरोबर. दुसरा मुद्दा, त्याचं जर फिलिंग्स वेगळ्या जागा झाल्या तर ती काय बोलली होती त्यावेळेला, त्याला मी काय करू शकत नाही. हो, तो भडास ती कोणावर काढणार आहे, हा विषय. म्हणून मगाशी म्हटलं, ताई तू येतेस, कार्यक्रम करतेस, छाती डोंगून हलवतेस आणि सगळ्यांना पेटून चेतून उठून जातेस, ही तुमची लायकी. डोंगण स्टार आता ज्या पद्धतीने त्या डान्स करतायत त्यांचं असं म्हणणं आहे की ही अदाकारीच आहे, फक्त याचं अपडेटेड व्हर्जन. म्हणजे तुम्ही लोक त्यांना इशारे म्हणताय की आम्ही अदाकारीच करतो. छाती हलवणे कुठल्याही रिदमेटिक शिवाय डोंगण हलवणे कसली अदाकारी, कसली इशारे? ते बघितले ना कुठल्याही नॉर्मल महिलेने किंवा नॉर्मल माणसाने तर ती किळस वाटते बरं का. त्यामुळे त्या ताईला सांगा, का ती बघत असेल तर सांगतो, अदाकारी आणि इशारे याच्या जमीन आसमानचा फरक आहे. अदाकारी पूर्वी करायची, आता बाई तू असलेली इशारे करते आणि ते फक्त डान्स बार मध्ये होतात. भक्तिबार डान्स, भक्तिबार नृत्य जे सध्या ह्या करतात. बर, तुम्ही असं बोलले होते की आयोजकांना नेत्रसुख घ्यायचंय म्हणून आयोजक पहिल्यांदा तर ते शो भरवतात. परंतु त्यांचं असं म्हणणं नाही, आयोजक हे खूप चांगले आहे. आयोजकांचं असं काही म्हणणं नसते की तुम्ही अर्धवट कपडे घाला किंवा काय घाला. ते पण म्हणतात की मॅडम पब्लिक खुश झाली पाहिजे, चांगली झाली पाहिजे. याचा अर्थ नंगानाच तुम्ही करताय. तुम्ही लोककलेच्या, लोकसंस्कृतीच्या आईला घोडा लावलाय, हे असं दिसतं आयोजक जर चांगले आहेत तर. आणि तुम्ही जाणून बुजून ते मुद्दाम वारंवार करताय.
कारण तुमच्याकडं युवा पिढी अट्रॅक्ट व्हावी, त्यांचे मेंदू भरकटावेत, म्हणून मग तुम्ही केलेला हा प्लॅन आहे असं दिसतंय. आणि तसंही तुझं नाव आणि आडनाव बघता मग ही तुझी साजिश आहे असंच मी म्हणेन. बर, ॲज सिम्पल इज दॅट. ठीक आहे. कारण पुणेकर तू इथं राहते म्हणून लावलेलं आहे, तू पुणेकर नाहीयेस. पुण्याची संस्कृती लय भारी आहे, ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, औद्योगिक. ही पुण्याची संस्कृती आहे. त्यांचं म्हणणं आहे मी पुण्यात राहते तर मी हक्कानं नाव लावणार, माझा बॉर्न इथला आहे, मी जन्म इथला आहे माझा, तर मी पुणेकर हे लावणार. पुण्याचं दुर्दैव बाई, तुझा इथला जर बॉर्न असेल तर हे पुण्याचं दुर्दैव. कारण एकंदरीत त्या पुण्याचे जे चांगलं कल्चर आहे त्याच्या आईची पप्पी घेतलेली तुम्ही. जे तुम्ही असं करता ना तसं झालंय. आधी पुणेकर होते पण त्यांनी तो दर्जा वाढवलाय, तुम्ही त्या दर्जाचा मुका घेतलाय असंच दिसतंय सध्या. बर, पप्पी घेण्यामागं इंटेन्शन चुकीचं नव्हतं. मी माझा लहान भाऊ म्हणून त्याची पप्पी घेतली होती. ट्रोल करणाऱ्यांनी चुकीचं इंटेन्शन तिथं दाखवलेलं आहे त्यांचं. करेक्ट आहे. पूर्वी 14-15 वर्षाचं वय झाल्यानंतर मुलगी वयात यायची, मुलगा वयात यायचा, त्याला थोडंफार कळायला लागायचं. बरोबर. आजकाल आपण सगळं हायब्रिड आणि नकली खातोय. आता ती जी लेवल आहे ना ती 10-11 वर्षावरती आली आहे. हो, तुझा इंटेन्शन चांगला असेल असं समजून चालू भावाच्या हिशोबाने. ठीक आहे. पण त्याला काय माहिती, कारण ह्याच्या अगोदर फक्त त्याला त्याच्या आईचा आणि बहिणीचा स्पर्श झालाय हा भाग. हो, त्यामुळे हे चुकीचंच आहे. बर. त्यामुळे ताई तू येतेस, डान्सच्या नावाखाली छाती डोंगर हलवतेस आणि तू पेटवून चेतवून उठवून जातेस. हे शुद्ध भाषेत आहे. बर, आता तुम्ही म्हणताय की त्याला त्याच्या आईचा आणि बहिणीचा स्पर्श माहित होता, बरोबर आहे. परंतु ज्या कार्यक्रमाला आला त्या कार्यक्रमामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर एक साईडला पूर्ण महिला बसलेल्या होत्या. मग तुम्हालाही माहिती आहे महिलाला जर अश्लीलता वाटली तर महिला येत नसतात बघायला, हे तर तुम्ही मान्य करता. मग तरी पण एवढा मॉप महिलांचा येतो कसं काय कार्यक्रम बघायला? महिलांच्या चेहऱ्यावरची हावभाव बघता की त्यांना हे पाहिल्यावरती किती आनंद झालाय ते दिसलंय, ते मी व्हिडिओमध्ये पण पाहिलंय. आणि ज्या महिला हे तिथं बघत होत्या त्यांना अक्षरशः लाज वाटायला पाहिजे की आपण त्यांच्या ढुंगणावरती रट्टे मारायच्या ऐवजी आपण त्यांची ढुंगणं बघत बसलोय. त्यांच्यासोबत डान्स करतायत. हा, ते पण भाग. तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावं की ह्यांच्यामुळं तुमची लेकी बाळी, तुमचं संरक्षण धोक्यात आहे. आणि तसंही गावाकडच्या ज्या महिला ग्रामपंचायतच्या सदस्य सरपंच असतात त्यांना कुठलाही निर्णय घ्यायचा किती अधिकार असतो हे मलाही चांगलं माहितीये, हो, हे तुम्हालाही चांगलं माहितीये. बरोबर आहे. आणि बघणाऱ्यांनाही काही अपवाद असतील, काय म्हणतोय मी, काही अपवाद असतील मी त्यांची माफी मागतो. दिस इज द रिअल फॅक्ट आहे. ओके. त्याच्यामुळं महिला मंडळ तुमच्या गावामध्ये जर असल्या बायका आल्या, ढोंगण स्टार ताया आल्या आणि त्या जर अशा अश्लील हावभाव डान्स करायला लागल्या तर ते बघत नका बसू, उठा आणि त्यांच्या ढोंगणावरती पोकळ बांबूचे फटके द्या. त्यांची तीच लायकी आहे. नाहीतर आपल्या लेकीवरती, आपल्या मुलीवरती, आपल्यावरती कधी बलात्कार होणार आहे याची वाट बघत बसा. बरोबर. तुम्ही ही जी मोहीम महाराष्ट्रात जी राबवली, सर्वप्रथम तुम्हाला माझा प्रश्न आहे, तुम्ही कोण? आणि दुसरा प्रश्न, तुम्ही त्यांना माफी मागायला लावणारे तुम्ही कोण? मी कोण तर मी एका लेकीचा बाप, 5 वर्षाच्या एका लेकीचा बाप. सध्या बलात्काराच्या घटना 3 वर्षापासून सुरू आहेत. एक बाप म्हणून माझी गांड फाटलेली, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मी छत्रपतींचा सेवक. 350 वर्षापूर्वी ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राची पायाभरणी केली, जे छत्रपती आपल्या दरबारात कधी त्यांनी स्त्री नाचवली नाही, जगातलं एकमेव नेतृत्व ज्यांच्या दरबारात कधी स्त्री नाचली नाही, ते शत्रूच्याही स्त्रीला मानाने पाठवायचे, मी त्यांचा सेवक आहे. आणि मला अभिमान आहे की मी महाराष्ट्रात जन्मलो. हे खरं आहे. राहिला विषय मी त्यांना माफी देणारा कोण, तर मी त्यांना माफी द्यायचा काही संबंध नाही. मी कोणच नाही, मी साधा एक बाप, छत्रपती सेवक आहे. माफी तुम्ही महाराष्ट्राची मागा की हो आम्ही बिहारी घुघान परंपरा महाराष्ट्रात रुजवली, आम्हाला याची लाज वाटतीये, हे त्यांनी बोलायला पाहिजे. मला नका माफी मागू, माझी काही गरज नाहीये.
माफी ज्यांना घ्यायचे आहेत बसले दिग्गज वाट बघत, त्यांना द्या. नाही, त्यांचं म्हणणं त्यांच्याबद्दल पण आहे की देणारी तो किंवा ती असा त्यांनी शब्द वापरलाय. मग त्यांना तरी काय, म्हणजे त्यांनी सगळं एकाच पार्ट्यामध्ये मोजमाप केलंय. त्यांचं म्हणणं आमचं नृत्य बघणारा पब्लिक ऑडियन्स हाच आमचा देव आहे, त्यांनी ठरवावं. देवाला कोणी गांड आणि छाती दाखवत नाही. जर पब्लिक ऑडियन्स आमचा देव असेल तर मी देवाला डोंगर आणि छाती दाखवणार नाही. मी कला दाखवीन, ज्याने माझा देव प्रसन्न होईल, ज्यांनी देवाची रात्री स्वप्नात विचित्र विषय सुरू होतील, त्याचे रात्रीचे डोळे मोठे कसे होतील, बारीक कसे होतील, याचा वर्कआउट नाही करणार. बरोबर. हा. इनडायरेक्टली त्यांना ऑडियन्सवर पूर्ण भरोसा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. मग कुठंतरी ते त्या ऑडियन्सच्या जीवावरती आहेत का, की जो ऑडियन्स लाईक आणि शेअर करतोय, जो ऑडियन्स त्यांना भरभरून प्रेम देतोय, जो ऑडियन्स त्यांचा जेव्हा ते महोत्सव असतो, जत्रा महोत्सव, प्रत्येक गावाची यात्रा, फुल बुकिंग शो आहेत, फुल शो. म्हणजे मग आपण असं कसं म्हणायचं की लोकांना हे आवडतच नाही म्हणून? आवडत असेल ही, जे एका लेवलवरची जो क्राऊड असतो ना, त्यांना फक्त नेत्रसुख घ्यायचं असतं. त्यांना फक्त गर्दी जमवायची असते. संस्कृती, देवधर्म बोसळ्यात गेलं, हा विषय आहे. राहिला बाकीची खालची. आता ज्या बारमध्ये एंट्री करायला 2,000 आणि 3,000 रुपयाचा काही दर आहे, तो जर बार डान्स मला फुकट बघायला मिळत असेल तर जाणार नाही भाई मी. ज्या डान्स बारमध्ये गेल्यानंतर बाबा मला जे काय मिळणार आहे ते जर मला सोशल मीडियावरती फुकट मिळते रोज व्हरायटीमध्ये, तर मी फॉलो करणार ना भाई. ओके. तसे सध्या आंबेड शौकीनांची कमतरता नाहीये आणि ताईला वाटतं माझे फॉलोअर्स आहेत. ताईला म्हणा तुझ्या डोंगणाचा आणि छातीचा बाजार उठलेला आहे, तुझं फॉलो कोण नाहीये. फॉलोअर असते तर रिअल मधले एक 10-15 फोटो टाकून बघ सलग, त्याचे लाईक आणि व्ह्यूज बघितलं तुला कळेल की खरंच तुझे कोण किती फॉलोअर्स आहेत ते. हा पण मुद्दा योग्य आहे. फायनली एका मुद्द्यावर तरी सर रमण सर माझ्या बाजूने बोलले, आनंद आहे मला. जो मुद्दा योग्य असेल तर त्या बाजूने आम्ही नक्कीच बोलणार. आयोजकांनी पाठीमागे कोणते पोस्टर्स लावावेत, महापुरुषाचे फोटो लावावेत का देवी देवतांचे फोटो लावावेत, हे आमचं काम नाही. 3 तास येऊन आम्ही डान्स करून जाणे एवढंच आमचं काम आहे. याबद्दल तुम्ही काय सांगा? जर तुमच्या धर्मातल्या तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे जर फोटो असतील पाठीमागत, तर तुम्ही असा नंगनाच करणार का? हा पहिला भाग. बर. राहिला विषय आयोजकांचा. मग तुमचं आयोजकाबद्दल मत काय? जे आयोजक देवी देवतांचे फोटो मागे पोस्टरवर बॅनरवर लावतात, वर्षातनं 2-3 दिवस त्या देवी देवतेची यात्रा असते. तो देव यावा, प्रसन्न व्हावा, गावावरचं संकट टाळावं, गावाला सुख समृद्धी आरोग्य द्यावं आणि सुजलम सुफलम चांगलं व्हावं, ही त्याच्या पाठीमागचं धारणा असते. पण त्याच देवाच्या यात्रेनिमित्त जर पुढं बाई येते, तुम्ही तिला बोलवता, ती छाती हलवते, ढुंगण हलवते, अश्लील डान्स करते, अश्लील हातवारी करते, तुम्हाला देव प्रसन्न होईल का? नाही होणार. देव त्याचं जे कुठलं वाहन आहे ते तुमच्यावर नाही का सोडणार मग डायरेक्टली. खरं आहे. त्यामुळे आपण देवाला प्रसन्न करण्यासाठी आपलं नेत्रसुख किंवा आपले लैंगिक अवयव आपण ताठर करतोय का, ह्याची आता प्रत्येक आयोजकांना बघण्याची काळाची गरज आहे. करा ना, तुम्हाला हा नंगनाच करायचा करा ना, त्या देवदेवतांच्या यात्रेनिमित्त नका ना करू. त्यांच्यामुळं तुमचं गाव चांगलं राहणार आहे, त्या गावाला बरकत येणार आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आम्हाला वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येक आयोजकाने याचा विचार करावा. नाही म्हणजे मग परत आता बोलताना मला 2 मुद्द्यावरती तुम्हाला बोलायचंय. बोला. की मग तुम्ही चुकीचं आयोजकाला मानताय का ह्या डान्स करणाऱ्या पोरींना मानताय? दोघंही तेवढेच आहेत, एका नाण्याच्या 2 बाजू. याचं असं आहे की तू पण खा, मी पण खाते, म्हणजे ह्यानी गु खाल्ला तर ह्यानी त्यातून मसाला टाकून खाल्लाय, असा प्रकार आहे तो. आणि तिसरा प्रकार लोकांचा, त्याचं काय सांगणार तुम्ही? कारण काय आयोजकाकडे जो काही पैसा येतो, कोणाचा पैसा येतो? गावातले आम्ही सगळेजण पैसा देतो. गावाकडची जनता ही भोळी असते. पहिला मुद्दा, जे फुकट मिळतं तिथं रांग लागते, पहिला भाग. आणि जर गावच्या यात्रेनिमित्त ठेवलंय तर आम्ही बुबोळं बाहेर काढायला जाणार, भले आम्ही पारायणाला गेलो नसेल. कशाला जायचं पारायणाला? पारायणाला गेलो, चांगलं काहीतरी सांगतील, डोक्यात घुसेल,
स्वतःची प्रगती होईल, स्वतःची प्रगती झाली की आईबापाच नाव मोठं होईल. नाही करायचं. आम्ही जाऊन बोबडं बाहेर काढू, प्रगतीच्या आईला आशो दाखवू आम्ही. महत्वाचं ती आहे. हा. बर. आणि तसंही ती गरीब बिचारी भोळी जनता, डान्स बार मधलं सुख जर फुकट मिळतंय, नेत्रचोदन करायला मिळते, तर कशाला सोडा. बरोबर आहे, ते तर बघायला येणारच. हा. बर. हाय 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 असं सुरू आहे सध्या एकंदरीत आपल्या महाराष्ट्रात. तुम्ही नेहमी म्हणता अश्लील 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 हा शब्द येता. जिनं महाराष्ट्राची सुरुवात केली हे अशा कांड करण्यापासून, तुम्ही तिला का नाही काय बोलला हो? आपण तिलाही बोलतोयच, पण तिने गु खाल्ला म्हणून ताई तू त्या गोवरती मसाला लावून कशाला खातीय? बर. पुढच्याच ठेस मागचा शहाणा ही मराठीत म्हण आहे. एका भाषेत काय पाहिजे, पुढच्यानी तिथं तोंड घातलं, आपण पण घालावं का? नाही, चूक केली तर आपण आपल्या नैतिकता, आता प्रत्येकाची ही नैतिकता आहे. हा. एका ढोंगण स्टारने जी चूक केली, संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेस पूर्ण ट्रोलिंग झालं, तरी तुम्ही तिला माफी दिली. त्यावेळेस सचिन गवळी कुठे होता? सचिन गवळी पुण्यातच होता. जे काय घडलं ते माझ्या समोरच घडलं. बर. भाग असा आहे की माझा मुद्दा हा लोककला किती घाण केली त्याच्यावरती नव्हता. माझा मुद्दा हा पहिल्यापासून आणि आतापर्यंत मी ते सांगतो की माझा मुद्दा हा महाराष्ट्राचा बिहार होतोय, माझ्या महाराष्ट्रातल्या लहान लेकरांचं लैंगिक शोषण होतंय, अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतोय, युवा पिढी भरकडायला लागलीये आणि देवदेवतांचा अपमान होतोय. याच मुद्द्यावर पहिल्यापासून होतो मी. लोक कलावंतांनी त्यांचं त्यांनी ठरवणं, त्यांची ताकद मोठी आहे, काय करायचं ते. कोणाला माफी द्यायची नाही. तसं मागाशी पण म्हटलं, मी कोणाला माफी दिला आणि मी कोणाला द्यायला गेलो नाही. तुम्हाला झेपलं नाही मग त्याचं बिल तुम्ही दुसऱ्या नका फोडू. बर. ही रिअलिटी आहे ना. एक बाई वारंवार तीच चुकी करते आणि आपण बघतोय. तिने तर नंतर ते नवीन डान्स फॉर्म आणले देवी देवतांच्या यात्रेमध्ये आणि आम्ही ते स्वीकारले, म्हणजे आपण तिला देवी केली, असं झालं.